नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये मी शुभांगी पाटील तुमचं मनापासून स्वागत करते। 10वीचा सदिच्छा समारंभ हा दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो आणि आपल्या शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल आणि मैत्रिणींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। अशा या भावनिक दिवशी मला शिवाजी विद्यानिकेतन गणेशवाडी या आमच्या दादाच्या शाळेमध्ये सहभागी होता आलं आणि मला माझा 10वीचा सदिच्छा समारंभ आठवला। इथे सर्वांनीच खूप चांगली भाषणे केलीत, त्यातीलच वैष्णव यादव हिचं भाषण माझ्या मनाला खूप भावलं। ऐकलं, सगळेच माझे मुद्दे इथं कव्हर झालेले आहेत, तरीसुद्धा जे ठरवून आलेलो आहे म्हणून मी बोलत उभी आहे इथं। तर सर्वप्रथम मी 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, तुमच्या या परीक्षेसाठी, SSC बोर्डच्या परीक्षेसाठी, पुढील तुमच्या आयुष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देते। आणि सगळ्यांनी इतकं छान भाषण इथं केलेलं आहे, भाषण म्हणण्यापेक्षा भावना तुमच्या व्यक्त केलेल्या आहेत, तर त्या खूप मला आवडलेला आहे। माझा सदिच्छा समारंभ आठवला मला, कारण हा सदिच्छा समारंभाचा एक खूप भावनिक क्षण असतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये। तर तुम्हाला सर्वांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देते आणि थोडंसं मी बोलते। माझे पप्पा खरं तर म्हणजे माझे पप्पा गणिताचं पुस्तक घेऊन कुठंही शिकवायला गेले असते नोकरीसाठी, खूप पगार मिळवला असता त्यांनी निश्चितच, आणि कदाचित म्हणण्यापेक्षा निश्चितच आमचं बंगला खूप मोठा झाला असता, खूप मोठ्या 4 चाक्या गाड्या आमच्या दारामध्ये लागल्या असत्या, जर त्यांनी असं ठरवलं असतं की माझ्यासाठी मला काहीतरी करायचं आहे तर हे खूप करू शकले असते। पण नोकरी सोडून स्वतःच्या शेतामध्ये शाळा बांधणं आणि तेही कुठलाही आर्थिक पाठबळ नसताना या सगळ्या गोष्टी करणं, निश्चितच म्हणजे कुठलीही गोष्ट सुरुवातीला करत असताना प्रत्येकजण त्यांना नावं ठेवत असतो, कारण समाजाला ते पटत नाही म्हणण्यापेक्षा पचत नाही। एखादा माणूस आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं करतोय, काहीतरी मोठं करतोय, म्हणजे दुसरी माणसं त्याला खेचण्याचा प्रयत्न करत असतात। तर हा प्रयत्न इथं सुद्धा झाला, पण त्या प्रयत्नांना कुठलंही यश मिळवून न देता स्वतः आपलं काम करत राहणं हे मी माझ्या पप्पांकडून शिकले। आणि त्यांनी खूप म्हणजे समाज हा शब्द सतत त्यांच्या तोंडामध्ये असतो की समाजाचं आपण निश्चितच काहीतरी देणं लागत असतो। ह्या निसर्गाकडून आपण शिकलं पाहिजे। एक दाणं आपण पेरल्यानंतर आपल्याला कितीतरी दाणं तो निसर्ग देत असतो, म्हणजे आपण कुठलीही चांगली गोष्ट एखाद्यासाठी केली तर त्यापेक्षा 10 पट आपल्याला मिळत असतं चांगलं। तर हे सगळ्यांनी डोक्यात ठेवलं पाहिजे, आपण दुसऱ्यांना चांगलं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि कदाचित तुम्हाला असं कधीतरी वाटेल, कारण आयुष्य हे खूप, आता तुम्ही खरं आयुष्य जगणार आहात इथून पुढे गेल्यानंतर। आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं, तुमच्या आईवडिलांनी सांगितलं, शिक्षकांनी सांगितलं, ते तुम्ही फॉलो केलं आणि इथून पुढं तुम्हाला काही गोष्टी स्वतःला कराव्या लागतील। काही गोष्टी करत असताना त्यामध्ये यश मिळेल आणि काही गोष्टी करत असताना त्यावेळी तुम्हाला अपयशही मिळेल, पण यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी सोबत येत असतात आणि त्या दोन्ही गोष्टी पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे। कारण काही माणसांना यश पण पचत नाही आणि अपयश पण पचत नाही, तर त्या गोष्टी पचवा आणि तुमचं काम करा। एक मोठं ध्येय, जसं मॅडमांनी सांगितलं, नेपोलियन बोनापार्ट जसं म्हणला त्या पद्धतीनं मोठं ध्येय ठरवा। ज्या पद्धतीनं अब्दुल कलाम म्हणतात की छोटं ध्येय असणं हा एक गुन्हा आहे। तुमचं मोठं ध्येय ठरवा आणि त्या मोठ्या ध्येयासाठी खूप कष्टसुद्धा तुम्हाला मोठेच करावे लागणार आहेत, आणि त्यानंतर मिळालेला आनंद, ते सॅटिस्फॅक्शन हे निश्चितच खूप चांगलं असणार आहे। आणि माझ्या आईनं सुद्धा खरं तर खूप त्याग केला आहे, मी तर म्हणेन। आधुनिक युगातले हे ज्योतिबा आणि सावित्री यांना खूप जणांनी पदव्या दिलेल्या आहेत, आणि त्यांनी खरंच म्हणजे माझे पप्पा आहेत, मम्मी आहेत म्हणून मी त्यांचा मोठेपणा दाखवते असं नाही आहे, पण मला हे खरंच खूप जाणवतं प्रत्येक वेळी, कारण मी खूप शाळा फिरलेल्या आहे आणि तिथं शिक्षकांचं म्हणजे विद्यार्थ्यांसोबत असणारं कनेक्शन मला माहिती आहे। आता मी युनिव्हर्सिटीमध्ये आहे
किती क्लोजली आपण त्या शिक्षकांशी बोलतो हे मला माहिती आहे, आणि तुम्ही किती क्लोजली इथं बॉन्डिंग तुमचं झालंय हे पण मला माहिती आहे. तर ते बॉन्डिंग असंच राहू दे आयुष्यभर अशी मी प्रार्थना करते निसर्गाकडं. आणि काही छोट्या गोष्टी आहेत त्या मी तर सांगते, त्या सांगितलेल्या आहेत तरीसुद्धा थोडक्यात मी सांगते. जॉर्ज वॉशिंग्टन असं म्हणतो की मी या जगातून गेल्यानंतर जर मला माणसाने ओळखलं पाहिजे तर ते 2 गोष्टींसाठी ओळखलं पाहिजे. एक तर प्रामाणिकपणाने शुद्ध चारित्र्य. कारण कितीही पैसा मिळवला, कितीही दागिने मिळवले, कितीही तुम्ही प्रॉपर्टी मिळवली, तर चारित्र्याशिवाय, शुद्ध चारित्र्याशिवाय दुसरी कुठलीच प्रॉपर्टी तुमच्याकडे असू शकत नाही असं मला वाटतं. कारण की आपण छत्रपती शिवरायांची प्रतिमा इथं पूजतो. का पूजतो? छत्रपती शिवाजी महाराज हे निश्चितच एक चांगला राजा होते, पण मला त्यांच्यातला आवडणारा एक गुण आहे तो म्हणजे शुद्ध चारित्र्य. कारण त्यांनी दुसऱ्यांच्या स्त्रियांमध्ये स्वतःची आई बघितलेली आहे. यापेक्षा मोठा आयडॉल आपण कुणालाच मानू शकत नाही. आणि माझा आयडॉल चारित्र्याच्या बाबतीत माझे पप्पा आहेत. कारण मी इथं खूप म्हणजे, आणि त्यांनी खूप मलाही संस्कार दिलेले आहेत. ते पप्पा म्हणून जितके चांगले आहेत, वडील म्हणून त्याहीपेक्षा चांगले ते एक शिक्षक म्हणून आहेत. आणि सतत त्यांच्या गोष्टीत ही शाळा चांगली झाली पाहिजे. आणि ही शाळा मी सुद्धा नाही म्हणत, माझा भाऊ सुद्धा म्हणत नाही, ही माझी शाळा कधीच आम्ही म्हणत नाही, ही आपली शाळा आहे. तर हे आपले पण मला इथं जाणवतं. आणि सगळे शिक्षकांनी म्हणजे खूप शाळेच्या अगदी स्टार्टिंगपासून सगळे शिक्षक इथं आहेत. आणि मला तर वाटतं हे म्हणजे असंच उत्तरोत्तर या शाळेमध्ये सुद्धा प्रगती होत राहो. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप उच्च पदावरती पोहोचा. आणि मी सांगितलं त्या पद्धतीनं चारित्र्य आणि प्रामाणिकपणा जपण्याचा प्रयत्न करा. आणि प्रयत्न म्हणण्यापेक्षा जपाच ते. आणि यश अपयश या गोष्टी येत असतात, त्या गोष्टींना सामोरं जा. आणि तुमचं आयुष्य आहे तर हे आयुष्य एकदाच येतं, त्याचा आनंदसुद्धा घ्यायला विसरू नका तुम्ही. तर तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि सर्वांनी इथं माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.